मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट. स्टार्ट. परिच्छेद 1985 हे संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवक वर्ष म्हणून जाहीर केले आहे व जगभर अति उत्साहाने साजरे होत आहे. युनोच्या कार्यक्रमाची शांतता, सहभाग व विकास अशी त्रिसूत्री आहे. संभाव्य पुढील काही वर्षांमध्ये देशोदेशीच्या आर्थिक वाटचाल, संरक्षण, बेरोजगारीचे वाढते प्रमाण तसेच दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षितता आणि राष्ट्र विकासातील युवकांचे महत्त्व जाणून 1985 हे आंतरराष्ट्रीय युवक वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे. आज युवकापुढे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणा घडवून देशाचे ऐक्य बळकट व समृद्ध करण्याचे आजच्या युवकापुढे प्रमुख आव्हान आहे. राष्ट्रीय विकास आणि सामाजिक घडामोडी व परिवर्तन यासाठी देशामधील युवक शक्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भारतात एकूण लोकसंख्येपैकी 31% लोकसंख्या हे युवक वर्षात मोडते. त्यामुळेच ही लोकसंख्या राष्ट्रीय प्रश्नांचा आणि भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व अत्यंत आवश्यक ठरते. सध्या युवक वर्षानिमित्त ठिकठिकाणी अनेक शैक्षणिक व सामाजिक, ग्रामीण विकास इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु हे सर्व कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी असतात आणि यावरील कार्यक्रमांमध्ये ग्रामीण युवकांचा अभाव आढळतो. आपली युवक शक्ती व युवक वर्ग हा जास्तीत जास्त ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील बहुतेक युवक हे अशिक्षित व निरक्षर आहेत. त्यामुळे ग्रामीण युवकांना या युवक वर्षाची काहीच माहिती नाही आणि त्यांच्या समस्यांचा, दारिद्र्याचा, शिक्षणाचा, रोजगारीवर व लघु उद्योगावर विचार करावयास हवा. त्यामुळे ग्रामीण युवक दुर्लक्षित राहतात. जर आपल्याला खरोखरच हे वर्ष जागतिक युवक वर्ष म्हणून साजरे करावयाचे असेल तर ग्रामीण व शहरी सुशिक्षित युवकांनी या अशिक्षित आणि दुर्लक्षिलेल्या युवकांमध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.